महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस नुसता पडतोय असं नाही म्हणता येणार, तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत भयंकर अशी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भातले काही जिल्हे आहेत, मुंबई कोकण आहे, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती ही अत्यंत धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेलेली आहे. काल जे बजेट निर्माण आलं त्या बजेटमध्ये पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी किंवा पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिहारला 18,000 कोटी रुपये देण्यात आले. बरं का, 18,000 कोटी रुपये बिहारला पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी देण्यात आले. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. माझा प्रश्न आहे, या सरकारला, अर्थमंत्र्यांना आणि जे या नॉन बायोलॉजिकल बजेटची वाहवा करतात महाराष्ट्रातले भाजपचे नेते, मेंदे गटाचे नेते, मुख्यमंत्री, वा 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 म्हणे काय बजेट काय बजेट. 18,000 कोटी पुराशी सामना करण्यासाठी जर बिहारला दिले जात आहेत, त्यांना हा महाराष्ट्रातला पूर दिसत नाही का? या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, आमच्या उपमुख्यमंत्र्यांना एक शब्द तरी त्यांनी बोलावा की बिहारला पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी 18,000 कोटी दिलेत, आम्हाला निदान 1,000 कोटी तरी द्या, 1,800 कोटी तरी द्या. हे सांगण्याची हिंमत ज्या सरकारमध्ये, ज्या राज्यकर्त्यामध्ये नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्च्या उभवू नयेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. बिहारला एक न्याय बिहारला मिळाला पाहिजे. बिहार आमच्या देशाचा भाग आहे, पण त्याच प्रकारची परिस्थिती आणि पावसाळी परिस्थिती ही महाराष्ट्रात सुद्धा आहे. आणि महाराष्ट्राला या नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी एक दमडाही मिळालेला नाही. त्याच्यावरती आता जे पेन्सिल घेऊन बसले होते बजेट पाहायला, आमचे उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस, त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी सांगावं. बोला. ईडीच्या प्रकरणात तू स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल तर तुम्ही 100 कोटी रुपयाच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नाव घ्या, आदित्य ठाकरे यांचं नाव घ्या, दीक्षित सेन बलात्कार प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घ्या, तर तुम्हाला सोडून देण्यात येईल अशी ऑफर आणि देशमुख यांना देण्यात आली असं श्याम मानव दावा. नाही, पण हा जो विषय आहे आताचा नाही आहे. गेल्या 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी सुद्धा स्वतः अनिल देशमुख यांनी सार्वजनिक मंचावरती हा गौप्यस्फोट केलेला आहे. आणि हे अनिल देशमुखच कशाला, ईडीतून नाव काढून घ्यायचं असेल, अटक टाळायची असेल, तर त्यासाठी आम्ही सांगतो ते ऐका. हे भारतीय जनता पक्षाच्या अनेक लोकांनी अनेकदा सांगितलेलं आहे, अनेकांना मलाही सांगितलं आहे. अशोकराव चव्हाण तिथे गेलेले आहेत, का गेले? प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये गेले, का गेले? बिंदेंबरोबर जे आमदार आणि खासदार गेले ते का गेले? हसन मुश्रीफ का गेले? नवाब मलिक का गेले? का गेले? अनिल देशमुख यांनी उघडपणे सांगितलं. पण अनेक आमदार, खासदार, मंत्री, नेते हे ईडीपासून बचाव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली त्यांच्या पक्षात गेलेले आहेत ना. आणि हे खरं आहे. अनिल देशमुख, मी जेव्हा तुरुंगात होतो तेव्हा अनिल देशमुख मला केव्हा तरी भेटायचे आणि एकदा बोलता बोलता त्यांनी मलाही 1.5 वर्षापूर्वी हे असं असं माझ्या बाबतीत घडलं हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अनिल देशमुख जे सांगतात ते सत्य आहे, पण अनेकदा सत्याला पुरावा नसतो, सत्याला डिफेन्स नसतो. ट्रूथ जे आहे त्याला डिफेन्स का पुरावा अनेकदा आपल्याला गोळा करता येत नाही, म्हणून सत्य पराभूत होतं.
देवेंद्र फडणवीस म्हणतायत याच्यामध्ये म्हटलं की नादी लागणाऱ्यांना मी सोडत नाही. ठीक आहे, तुम्ही आयुष्य क्लिप्स आमच्याकडे आहेत अनिल देशमुख. बघा, भारतीय जनता पक्षानं आयुष्यभर दुसऱ्यांच्या क्लिप्स बनवण्यातच धन्यता मानली. भारतीय जनता पक्षाचा क्लिपचा कारखाना आहे आणि तेच त्यांच्या राजकारणाचं सूत्र आहे. क्लिप्स बनवा, लोकांचे फोन रेकॉर्डिंग करा. विरोधी पक्षांचे फोन रेकॉर्डिंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जर देवेंद्र फडणवीस राज्याचे पोलीस महासंचालक बनवून प्रतिष्ठा देत असतील तर या क्लिपचं तुम्ही काय घेऊन बसला? आमच्या सगळ्यांचे फोन ज्यांनी चोरून ऐकले किंवा चोरून ऐकायला दिले अशा महिला पोलीस अधिकाऱ्याला, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते, जे ज्यांना निलंबित केलं जाणार होतं, अशा अधिकाऱ्याला सरकार बदलतात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं पोलीस महासंचालक केलं. त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? या भाजपच्या लोकांनी देशात आणि राज्य पातळीवर सर्वत्र याची क्लिप्स बनवा, त्याची क्लिप्स बनवा, त्याची क्लिप्स बनवा. अरे ही का राज्याची संस्कृती आहे का? मी जे नेहमी म्हणतो, या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं अधपतन जर कोणी केलं असेल त्याला जबाबदार श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टोळी आहे. फक्त लोकांचे फोन टॅप करा, लोकांच्या क्लिप्स करा आणि अभिमानाने सांगतात मी माणसं फोडली, मी क्लिप्स तयार केल्या. अहो, गृहमंत्र्याला शोभतं का हे? मी वारंवार म्हणतोय, मला तर असं वाटतंय की नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे नॉन बायोलॉजिकल प्रधानमंत्री आहेत त्यानुसार महाराष्ट्रालाही नॉन बायोलॉजिकल गृहमंत्री मिळालेला आहे. ते या भूमीवरचा माणूसच नाही, वरूनच पडला हा माणूस. ही गृहमंत्र्याची कामं आहेत का? तुम्ही कोणत्या प्रकारे बोलताय? तुम्ही या राज्याची प्रतिष्ठा ठेवा, स्वतःची प्रतिष्ठा ठीक आहे किंवा पक्षाची प्रतिष्ठेविषयी मी काय म्हणत नाही, ती नाहीच आहे. पण तुम्ही स्वतःची नव्हे, या राज्याची प्रतिष्ठा ठेवा. अख्खा दिवस याची क्लिप्स आहे माझ्याकडे, त्याची क्लिप आहे माझ्याकडे, त्याची क्लिप आहे. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये 70-75 वर्षापासून राजकारण झालं, यशवंतराव चव्हाणांपासून. अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण, डर्टी पॉलिटिक्स, हे गेल्या 5-10 वर्षात या देशात अमित शहा आणि नरेंद्र मोदी आल्यापासून आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून अशा प्रकारचं घाणेरडं डर्टी पॉलिटिक्स, गटारी पद्धतीचं पॉलिटिक्स हे सुरू झालेलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणात आज पुन्हा सुनावणी आहे. वारंवार एका प्रकरणातून न्याय मिळाल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात अडकवलं जात आहे. सातत्याने नक्कीच ज्यांना अटक करायला पाहिजे ते संसदेमध्ये बसवलेत भाजपनं. ज्यांना अटक करायला पाहिजे, ज्यांच्यावरती खटले दाखल केले पाहिजे त्यांना अटक करायला, त्यांना आणि ज्यांना तुरुंगात पाठवायला पाहिजे, हे सगळे लोक इतर पक्षातून भाजपनं आपल्या पक्षात घेऊन त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे. ते संसदेमध्ये आहेत, ते राज्यसभेत आहेत, ते लोकसभेत आहेत. आणि ज्यांची तुम्हाला भीती वाटते आपल्या राजकारणात, ते अरविंद केजरीवालसारखे नेते यांना तुम्ही तुरुंगात टाकले आणि त्यांना तुरुंगातून जामीन मिळू देत नाही. हा सत्तेचा आणि न्याय यंत्रणेचा गैरवापर आहे. आपली न्याय यंत्रणासुद्धा नादान झाली आहे, त्याच्यामुळे घडत आहे. शेतकरी नेत्यांनी काल राहुल गांधींची भेट घेतली. ते सर्व राजकीय पक्षांच्या देखील भेटीगाठी घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हमी भावाचा कायदा करण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं. शेतकऱ्याचं उत्पन्न हे खरं आहे. या बजेटमध्ये शेतकऱ्यांना हमी भावासंदर्भात निर्णय मिळेल असं आम्हाला वाटलं होतं, समर्थन मूल्य मिळेल. पण समर्थन मूल्य कोणाला मिळालं तर नितीश कुमार आणि चंद्राबाबू या 2 नेत्यांनी पक्षाला समर्थन दिलं म्हणून त्यांना समर्थन मूल्य मिळालं. पण शेतकऱ्यांना समर्थन मूल्य मिळालं नाही, हे दुर्दैव आहे. गुजरातच्या व्यापार मंडळाने स्वातंत्र्यपूर्व काळात ईस्ट इंडिया कंपनीज खंडणी देऊन आपले व्यापार उद्योग करायला, असं तुम्ही सांगणार? नक्कीच त्यांचं संपूर्ण राजकारण हे खंडणीवरच चाललं. या बजेटमध्ये सुद्धा जनतेच्या पैशाचा वापर करून सरकार वाचवण्यासाठी हजारो कोटी रुपये नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना खंडणी दिली आणि अशाच खंडण्या देऊन यांनी आपलं सरकार आतापर्यंत वाचवलं आणि निर्माण केलं. चलिए, थँक्यू. सर, एक शेवटचा प्रश्न. काल अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की राज्याला खूप काही दिलेलं आहे रेल्वेला, विरोधक जाणीवपूर्वक आरोप करतात काँग्रेसपेक्षा. रेल्वेच्या संदर्भात जेव्हा चर्चा सुरू होईल संसदेमध्ये तेव्हा आम्ही रेल्वेवर बोलू. आप बताइए. सर, अनिल देशमुख ने कहा कि 3 साल पहले देवेंद्र फडणवीस ने उन्हें कहा था कि
4 एफिडेविट में कुछ लोगों के नाम में एलिगेशन या देखिए, अनिल देशमुख जी राज्य के गृह मंत्री रहे, बहुत पुराने पॉलिटिशियन हैं महाराष्ट्र से और बहुत प्रतिष्ठित पॉलिटिशियन हैं, लेकिन एक षड्यंत्र का हिस्सा बनाकर अनिल देशमुख को जेल में भेजा गया और जेल में भेजने से पहले उनके ऊपर दबाव आया था कि जो हम बोलेंगे वो करो। उद्धव ठाकरे जी का नाम लो, शरद पवार जी का नाम लो, किसी केस में आदित्य जी का लो, नहीं तो आपको आपके पीछे ईडी लगाएंगे और जेल में भेजा। ये बात जब मैं जेल में था, देशमुख साहब भी जेल में थे, तब उसने मुझे बताई थी 2 साल पहले, और बाद में भी ये बहुत बार सार्वजनिक मंच पर ये बात उसने कही है। बीजेपी इस प्रकार की हरकत कर सकती है। ऐसे बहुत से नेतागण है, एमपी है या विधायक है जो बीजेपी के साथ है, उनको इसी प्रकार से दबाव में लाकर अपने पार्टी में लिया है। तो अनिल देशमुख जी की बात में दम है और सच है। ठीक है सर, महाराष्ट्र के मिनिस्टर शंभूराज देसाई ने मराठा रिजर्वेशन में कहा कि एक मीटिंग हुई है, उसको लेकर क्या कहना चाहेंगे? ठीक है, मीटिंग चलती रहेगी, मीटिंग चलती रहेगी, लेकिन नतीजा क्या आता है वो देखना पड़ेगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।